स्वतःला पटेल तसं योग्य वागावं, दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि स्वामींच्या नामस्मरणाने झालेली आहे. तर शुभ सकाळ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला तर ऑलरेडी मी सुरुवात केलेलीच आहे. तर आताचे वाजले सकाळचे 5:15 आणि आजचा व्हिडिओ खूपच असा सुंदर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. तर आज जरा मला उठायला लेटच झालेला, तशी तर मी 4:30 पावणे 5ला म्हणजे उठून जाते. तर मला आज नेमकी 5 वाजता जाग आलेली. तर थोडा बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला. छान असं पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येत होता. तर खूपच सुंदर असं बाहेर वातावरण होतं, थंड हवा येत होती. थोडे बाल्कनीत मी उभी राहिली. तर मला या ठिकाणी आज कसुरी मेथीचे पराठे बनवायचे होते. तर तुमच्यासोबत देखील ही रेसिपी मी शेअर करते. तर खूपच पौष्टिक असे हे पराठे बनतात आणि तनूला देखील टिफिनला मला तेच द्यायचे होतं आणि तनूच्या पप्पाची देखील आज मॉर्निंग होती. तर दोघांचं मला टिफिन रेडी करायचं होता म्हणून थोडी धावपळ होणार होती. तर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. साधारणतः 2 ते 2.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढं बेसन पीठ ॲड केलेलं आहे. हळद घातली आहे आणि लाल तिखट मसाला घातलेला आहे, म्हणजे लाल मिरची पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडं जिरं घालते आणि थोडे ओवा क्रश करून याच्यामध्ये घालायचे, जेणेकरून हे पराठ्यांना फ्लेवर खूप छान येतो आणि खमंग असे पराठे बनतात. तर अर्धा टीस्पून एवढे मी म्हणजे ओवा घातलेले आहेत. तर या ठिकाणी मी डीमार्टमधनं ही कसुरी मेथी आणलेली होती आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, आपल्याकडे हिरवी मेथी ही प्रत्येक वेळा अवेलेबल नसते. तर हे कसुरी मेथीचे पराठे नक्की तुम्ही देखील एकदा बनवून बघा. खूपच असे म्हणजे छान बनतात आणि खूपच असे पौष्टिक असतात. तर लहान मुलांसाठी अगदी बेस्ट आहे. तर या ठिकाणी मी थोडं दही देखील ॲड करते. तर 2 ते 3 चमचे एवढं मी दही घालते आणि कसुरी मेथी जरा मी जास्तच घातलेली आहे, कारण पराठे आपण त्याचेच बनवतो आहे, त्यामुळे खूपच छान टेस्ट लागते. तर मी साधारणतः 1 वाटी भरून, म्हणजे मी तर तसं अंदाजे घेतलेला आहे, पण जर का तुम्हाला मोजून घ्यायचे असेल तर 1 वाटीभर एवढी कसुरी मेथी घाला. जर तुम्हाला म्हणजे कोणत्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही मेथी ॲड करू शकतात. तर थोडं पाणी घालून मी आपण जसं चपात्यांसाठी कणिक मळून घेत असतो तसं मी या ठिकाणी कणिक मळून घेतलेलं आहे. तर आता 5 ते 10 मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. परत एकदा तेल लावून अजून मळून घेते आणि चला आता पराठे बनवून घेते. तर याला गुजरातीमध्ये इकडे ठेपले देखील म्हणतात. तिकडे गुजराती लोक भरपूर हे पराठे बनवत असतात, म्हणजे ठेपला बनवत असतात. तर खूप छान लागतात. तर या ठिकाणी आता मला साधारणतः म्हणजे तनूसाठी आणि तनूच्या पप्पांसाठी, म्हणजे 2 जणांसाठी मला 5 ते 6 एवढे पराठे बनवायचे होते. माझ्यासाठी नंतरच मी जेव्हा नाश्ता करेल तेव्हा गरम गरम बनवून घेईल, कारण थंड झाल्यावर नाही एवढे छान लागत. तर तनूला तर नाईलाज येत होता तिकडे, म्हणजे स्कूलमध्ये केल्यानंतर त्याला थंडच खावे लागतील आणि तनूचे पप्पा तर तिकडे ओव्हन वगैरेमध्ये ते गरम करून घेत असतात. तर या ठिकाणी पराठे आता बनवून घेते आणि सकाळी जरा असं लवकर उठलं तर खरंच खूप फ्रेश वाटत असतं आणि स्कूल ओपन झाल्यापासून तर खूपच असं सुंदर असं माझं रुटीन तयार झालेलं आहे, कारण सुट्ट्या होत्या तर थोडं आरामाचंच रुटीन चालू होतं आणि उशिरा देखील उठलं जात होतं. तर आता म्हणजे छान असं रुटीनला लागलेली आहे आणि सकाळी उठल्यानंतर छान अशी एक्सरसाइज देखील होते. तर सुट्ट्यांमध्ये देखील मी, म्हणजे तनूच्या सुट्ट्या होत्या त्यावेळेस देखील एक्सरसाइज म्हणजे उशिरा जरी उठली तरी डेलीची माझी एक्सरसाइज चालूच होती. पण आता कसं सकाळी जरा लवकर उठल्यानंतर केलं तर ते खूपच जास्त बेस्ट असतं. तर या ठिकाणी चला तुमच्याशी तर गप्पा करतेच आहे. तर मी पराठे तेल लावून या ठिकाणी भाजते. तर तुम्ही तूप देखील लावू शकतात, तूप लावूनसुद्धा खूप छान लागतात. तर मी आज या ठिकाणी तेल लावूनच बनवते. तर छान असे खरपूस आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे. तर लो टू मीडियम फ्लेमवर मी छान असे भाजून घेते आणि तुम्ही बघू शकता की सोनेरी रंगावरच या ठिकाणी पराठे आता दोघी बाजूने छान असे भाजून घेतलेले आहेत. तर चला आता या ठिकाणी सगळे पराठे मी रेडी करून घेते आणि चला बघू शकता तुम्ही या ठिकाणी की पराठे वगैरे रेडी झालेले आहेत. तर चला आता टिफिन वगैरे पॅक करून घेते मी. तर चला आता सगळ्यांचं आवरलं गेल्यानंतर आता स्वतःकडे बघायची वेळ आली.
तर आता स्वतःकडे आता थोडं लक्ष देते, स्किन केअर वगैरे करून घेते आणि घरात जरी आपण राहिलं तरी या गोष्टी खूपच असं इम्पॉर्टंट असतात. भरपूर वेळा आपण महिला काय करतो, आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. सगळ्यांचं करता करता आपण कुठेतरी स्वतःलाच हरवून बसतो, म्हणजे स्वतःकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळच नसतो. तर या ठिकाणी मी छान असं मॉइश्चरायझर लावलेलं आहे डॉट अँड कीचं. तर आणि लगेच मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर मी सनस्क्रीन अप्लाय करते. तर आपण म्हणजे घरात असलो तरी सनस्क्रीन लावणं हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण वाढत्या वयानुसार आपण जर का थोडीफार पण स्किनची काळजी घेतली तर आपल्याला खरंच खूप फरक आपल्याला जाणवत असतो. तर स्वतःमध्ये आपण बदल घडवायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतः बदलत नाही तोपर्यंत आपण म्हणजे काहीच बदलू शकत नाही आणि स्वतःकडे लक्ष म्हणजे द्यायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट असते, हेल्थ असो का स्किन केअर असो, स्वतःला जर का आपण म्हणजे अपग्रेड ठेवलं तर खरंच म्हणजे खूपच आपल्याला देखील फ्रेश वाटतं आणि वाढत्या वयानुसार खरं या गोष्टी खूपच जास्त महत्त्वाच्या असतात. स्वतःला घरात असून पण टापटीप ठेवणं किंवा स्वतःला आकर्षक ठेवणं ह्या गोष्टी खूपच जास्त इम्पॉर्टंट असतात. आणि थोडंफार परफ्यूम देखील म्हणजे नॉर्मल मारायचं अंगावर, त्यामुळे आपल्यालाच स्वतःला फ्रेश वाटत असतं आणि आपण दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही तर स्वतः आपण आपल्याला स्वतःला आरशामध्ये बघत असतो. त्यासाठी स्वतःला खूप म्हणजे आपण मोटिवेट स्वतःपासूनच जास्त करून होतो. त्यामुळे या गोष्टी खूपच जास्त इम्पॉर्टंट असतात. तर चला, आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे कळतच असणार. तर या ठिकाणी मला असं बेड वगैरे सेट करायचा होता, तर आथरूण सगळे इकडे तिकडे झालेलं होतं. तर सगळे आथरूण वगैरे मी आता गोळा करून ठेवून देते, घड्या वगैरे घालून देते आणि आता बेडशीट वगैरे सुद्धा व्यवस्थित असं सेट करून देणार आहे. तर आपण डेली का म्हणजे आपलं रुटीन जर का व्यवस्थित ठेवलं तर आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये देखील खूप असे बदल घडत असतात. म्हणजे खूप आपल्याला स्वतःला खूप या गोष्टींचं म्हणजे जाणीव होते की खूप काहीतरी कुठे ना कुठे आपल्या म्हणजे मध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते असं. आणि आपण जर का म्हणजे असंच दुर्लक्ष करत गेलो स्वतःकडे, हेल्थकडे, आपण पूर्ण परिवाराची जबाबदारी घेत आपण कुठेतरी म्हणजे स्वतःबद्दलची आपली जबाबदारी काही या गोष्टी आपण विसरत असतो. तर या गोष्टी म्हणजे करणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी स्वतःला नक्की बदला, स्वतःमध्ये बदल घडवा. नक्कीच तुम्हाला फरक वाटेल. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टींचा खरंच खूप मोठा फायदा होईल. तर या ठिकाणी चला, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडंफार का होईना मोटिवेशन मी तुम्हाला द्यायचा नक्कीच प्रयत्न करते. तर या ठिकाणी बेड देखील छान असा सेट झालेला आहे. तर हा आमचा म्हणजे किंग साईजचा बेड आहे. तर माझा खूपच फेवरेट आहे. म्हणजे मी माझ्या चॉईसचाच हा घेऊन आलेली होती. कलर कॉम्बिनेशन वगैरे सुद्धा खूपच सुंदर आहे त्याचं. तर या ठिकाणी सगळं आवरलं गेलं आहे. तर आता वाजले म्हणजे 9. आता मला नाश्ता करायचा होता. तर मेन गोष्ट म्हणजे सकाळचा नाश्ता आपण कधी विसरायला नको पाहिजे. आपण काय करतो ना, सगळं म्हणजे आवरत आपल्याला कुठे 12 वाजून जातात किंवा 1 वाजून जातात, दुपारचे कळतच नाही आणि त्यामुळे नाश्ता आपण करत नाही. तर भरपूर वेळा नाश्ता आपण म्हणजे स्किप करतो आणि डायरेक्टच दुपारचं जेवण करतो आणि हे आपल्याला तरुण असताना या गोष्टी नाही कळत. तर हळूहळू जसं वय वाढत जातं तसं काही ना काही प्रॉब्लेम मग शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळे सकाळचा नाश्ता हा नियमित करायलाच पाहिजे. एखाद दोनदा म्हणजे ठीक आहे, तर आपल्याला वेळ नाही मिळाला किंवा डायरेक्ट आपण म्हणजे जेवणच लवकर करतो 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत, तर तेव्हाची गोष्ट ठीक आहे. पण जर का आपण दुपारी म्हणजे उशिरा जेवण होतं आहे आणि सकाळी नाश्ता वगैरे काहीच नाही करत आहे, तर याचा खूप हेल्थवर म्हणजे परिणाम होत असतो. तर या ठिकाणी मी म्हणजे माझं तर म्हणजे आमचं दुपारी लेटच जेवण होतं. 2:30 ते 3ला रोज दुपारचं जेवण होतं. त्यामुळे मी सकाळी नाश्ता हा आमचा म्हणजे होतच असतो. 9 ते 9:30 वाजेपर्यंत मी देखील नाश्ता करून घेत असते. तर चला, या ठिकाणी छान असा नाश्ता बनवला गेला, पराठे बनवले गेले, दही घेतली पराठ्यांसोबत खायला. तर चला, या तुम्ही पण आता नाश्ता करायला. या ठिकाणी बघा छान असं मस्त दही पराठा मस्त बनवलेला आहे आणि खरंच मग या मेथीच्या पराठ्यांसोबत, कसुरी मेथीच्या पराठ्यांसोबत दही खूपच म्हणजे अमेझिंग लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आपल्या दैनंदिन लाईफमध्ये हेल्दी गोष्टी खूप इम्पॉर्टंट
असतात, जसं काही हेल्दी नाश्ता वगैरे असं नक्की नियमित करत जा. आणि या ठिकाणी नाश्ता वगैरे झाला आणि मी काल हे कपडे वाळायला टाकलेले होते बाल्कनीमध्ये, अजून देखील ते ड्राय झालेले नव्हते. तर मी ते चेक करत होती. म्हटलं ड्राय झालेले असतील तर काढून घेऊ, पण ते थोडे मला ओले वाटत होते म्हणून आता राहूच देते, काही काढत नाही आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. श्री स्वामी समर्थ.